गुड इव्हिनिंग। तर आज आम्ही गेलो होतो पंडित जवाहरलाल नेहरू आनंदवन येथे। तर अंबरनाथ ईस्टमध्ये हे आनंदवन आहे आणि खूपच सुंदर, एकदम स्वच्छ आहे। तर शॉर्ट ट्रिपसाठी जे अंबरनाथ बदलापूरचे लोक आहेत त्यांच्यासाठी खूपच छान आहे। इथे बाल उद्यान आहे आणि मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी खूपच छान वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइड्स वगैरे इथे आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा खूप मोठा पुतळा देखील इथे आहे। तर लहान मुलांना एन्जॉयमेंटसाठी हे खूप सुंदर गार्डन आहे आणि श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी हे म्हणजे पूर्ण डेव्हलप केलेलं गार्डन आहे। बरेच दिवस हे बंद होतं बट आता चालू आहे। तर खूप छान आहे। इथे छोट्या मुलांसाठी झोके, वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइड्स, त्यानंतर इथे म्हणजे छोट्या मुलांसाठी एक जीपची राईड वगैरे पण ते देतात, त्याला 30 रुपीज तुम्हाला पेड करायला लागतात। तर असं सुंदर क्लायमेट असणार आहे, एकदम छान झाडं वगैरे, रील्स वगैरे काढण्यासाठी तर खूप सुंदर आहे। तर म्हणलं आपण का चान्स सोडायचा, तर मग मी थोडेसे रील्स वगैरे शूट केले। नंतर इथे बघा बटरफ्लायचं हे आहे आणि तिथे मयूचं थोडंसं फोटोशूट वगैरे केलं होतं। तर आतमध्ये इथे म्हणजे ब्रेकफास्टसाठी वगैरे पण ते चालू होतं पहिले, पण आता नाही आहे। तर जर या गार्डनला जायचं असेल तर आपण घरूनच किंवा बाहेरून काहीतरी खायला घेऊन गेलो तरीही चालेल। आणि इथे म्हणजे 10 रुपये तुम्हाला एंट्री फीज आहे। आणि हे बघा, ही जी जीपची राईड वगैरे आहे तर ती जीपची राईड तुम्हाला 30 रुपीजमध्ये एक ते राऊंड मारतात। आणि मयूला तर फ्रीच होतं कारण की मयूचे पप्पांचे फ्रेंडच तिथे होते त्यामुळे। आणि मग नंतर आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये, म्हणलं चला थोडंसं आता घरी जायला लेट झालं तर खाऊन जावं। आणि मयू बघा स्ट्रॉ कसा पॅक पकडून ठेवतोय, त्याला काही स्ट्रॉने ती लस्सी पिता येत नव्हती। तर मग नंतर आम्ही तिथे जे फोटोशूट केलेले होते ते फोटोशूट बघा असे आले होते। मला नक्की कमेंट करून सांगा कसे आलेत। आणि चला, तुम्ही जर फिरायला गेले नसाल तर नक्की इथे फिरायला जा। आणि इथे योगाचे पोजेस वगैरे असणारे खूपच सुंदर वॉलवरती असे पेंटिंग्स केलेले आहेत। तर मग काय, तुम्ही पण पटापट तिथे योगा करून या। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय बाय, टेक केअर।